जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पैठण तालुक्यात एकावर एक राजकीय भूकंप होत आहेत. काल उबाठाचे नेते दत्ता गोरडे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर लागोलाग पैठण तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद पाटील तांबे हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या 5 वर्षांपासून विनोद तांबे हे काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदावर काम करत आहेत. पैठण तालुक्यातील विहामांडवा जिल्हा परिषद गटातून सलग 3 वेळा ते निवडून आले आहेत. त्यांनी जिल्हा परिषद शिक्षण सभापती म्हणून पद भूषवलंय. काँग्रेस पक्षातून निवडून आलो तरी सत्ता पक्षाकडून पाहिजे तसं निधी मिळत नाही, त्यामुळे जनतेची कामे होत नाही. सत्ताधारी पक्षाकडून निवडून आलो तर जनतेची कामे करता येईल, यासाठी तांबे हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घड्याळ निशाणीवर पैठण तालुक्यातील विहामांडवा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती तांबे यांनी पत्रकारांना दिली आहे. तांबे यांच्या निर्णयामुळे तालुका काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण होणार असून विहामांडवा जिल्हा परिषद गटाचे राजकीय समीकरण बदलणार आहे. गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण. पत्रकार बंधूंना नमस्कार. मी विनोद तांबे, पैठण तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद. मी आपल्या सर्वांना नम्रपणे सांगू इच्छितो, मी अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम केलं, विविध पदावर काम केलं. युवक काँग्रेसचा अध्यक्ष असेल, प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस असेल, जिल्हा परिषद सभापती असेल, 3 वेळा जिल्हा परिषदची वर माझे वडील, मी आणि सुनबाई काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलो. अनेक वर्ष मी पक्षाची नम्रपणे संघटना वाढवण्यासाठी या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये संघटना वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. माझी पक्षावर कोणती नाराजी नाही, पक्षाच्या नेत्यावर नाराजी नाही. आणि आता सुद्धा मी जिल्हा परिषद विहामांडवा गटातून लढणार आहे. उद्या मला लोकांचे ऋण फेडावं लागतात आणि मोठ्या संख्येने जर निधी आणायचा तर सत्ताधारी पक्षाची गरज पडती, आणि म्हणून मी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आज प्रवेश करणार आहे. मी आपल्या सर्व काँग्रेसचे नेते असतील, पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सगळे नेते कार्यकर्ते यांची माफी मागतो की तुम्ही मला अनेक वर्ष सोबत घेऊन काम केलं, खांद्याला खांदा लावून काम केलं, पण आता जनतेच्या सेवेसाठी व माझ्या भागाच्या विकासासाठी मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. मी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. धन्यवाद.